श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, अशा प्रकारे मनु महाराजांच्या वंशाचा विस्तार पुढे सुरू होता. एक पुत्र प्रियव्रत आणि दुसरा उत्तानपाद. यापैकी उत्तानपाद राजाच्या वंशाची कथा मी तुला सांगितली. आता तुला प्रियव्रत राजाच्या वंशाचा विस्तार सांगतो. राजा परीक्षितीने हात जोडले आणि राजा म्हणतोय, प्रियव्रतो भागवत आत्मा राम कथम मुने गृहे रमतयन्मूल कर्मबंध पराभवः. मुनिवर्य, महाराज प्रियव्रत भगवत भक्त असून आत्माराम होते. ज्यात गुंतल्यामुळे मनुष्याला आपल्या स्वरूपाची विस्मृती होते आणि तो कर्मबंधनात बांधला जातो, त्या गृहस्थाश्रमात ते कसं काय रममान झाले? हे विप्रवर, अशा निस्संग महापुरुषांचा गृहस्थाश्रमाविषयी असा आग्रह असणं मुळीच योग्य वाटत नाही म्हणाला. हे गुरुवर्य, ज्यांचे चित्त पुण्यकीर्ती श्रीहरींच्या चरणांच्या शीतल छायेच्या आश्रयामुळे शांत झाले, अशा महापुरुषांची कुटुंबाविषयी आसक्ती खरं मनाला पटतच नाही. महाराज प्रियव्रताने स्त्री, घर, पुत्र इत्यादींमध्ये आसक्त राहून सुद्धा कोणत्या प्रकारे सिद्धी प्राप्त करून घेतली आणि कशामुळे त्यांची भगवान श्रीकृष्णांमध्ये अविचल भक्ती निर्माण झाली, हे मला ऐकण्याची उत्सुकता आहे. खरं म्हणजे मनामध्ये संशय निर्माण होतो. आपण हे जर मला सांगितलं तर मला फार आनंद होईल. त्यावेळेला शुकाचार्य म्हणाले, राजा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. ज्यांचं चित्त पवित्र कीर्ती श्रीहरींच्या चरणकमल मकरंदाच्या रसांमध्ये डुंबत असतं, ते कोणत्याही विघ्नांमुळे अडथळा आला तरी भगवत भक्त परमहंसांना प्रिय भगवंताचा कथाश्रवणरूपी कल्याण मार्ग सहसा सोडत नाही. राजा, राजकुमार प्रियव्रत मोठा भगवत भक्त होता. नारदांच्या चरणांची सेवा केल्यामुळे त्याला सहजच परमार्थ तत्वाचा बोध झाला होता. तो ब्रह्मज्ञानाची दीक्षा घेणार होता. परंतु त्याचे वडील स्वयंभुव म्हणून पृथ्वी पालन करण्यासाठी शास्त्रात सांगितलेल्या सर्व श्रेष्ठ गुणांनी तो संपन्न आहे असं पाहिलं आणि मग राज्य चालवण्याची त्याला आज्ञा केली. पण प्रियव्रताने अखंड समाधी योगामुळे आपली सर्व इंद्रिये आणि क्रिया भगवान वासुदेवांच्या चरणी समर्पण केलेल्या होत्या. जरी पित्याच्या आज्ञेचे उल्लंघन करणे उचित नव्हते, तरी राज्य करताना आपले आत्मस्वरूप मिथ्य प्रपंचानेही आच्छादित होऊन जाईल या विचाराने राज्यपद स्वीकारण्यात त्याला अजिबात रस नव्हता. राजा व्हायची त्याची इच्छाच नव्हती. राज्याबद्दलची याची विरक्ती पाहिली आणि स्वतः ब्रह्मदेवांची स्वारी, चारी वेद, मरीच्यादी आपल्या पार्षदांना बरोबर घेऊन सत्यलोकातून थेट भूतलावरती उतरले. देवर्षी नारदांची ब्रह्मदेवांची स्वारी आलेली पाहिली. स्वयंभुव मनु आणि प्रियव्रत ताबडतोब उठून उभे राहिले. त्यांनी सर्वांना हात जोडून नमस्कार केला. नारदांची ब्रह्मदेवाची पूजा झाली. ब्रह्मदेवांनी प्रियव्रताकडे मंद हास्ययुक्त दयार्द्र दृष्टीने पाहिलं. दयार्द्र दृष्टीने पाहून ब्रह्मदेव म्हणतायत, पुत्रा, मी तुला सत्य सिद्धांत सांगायला आलोय. ऐक. अनाकलनीय लीला करणाऱ्या श्रीहरींच्या बाबतीत तू कोणत्याही प्रकारे दोष दृष्टीने पाहू नको. तुला सांगू का, मी महादेव, तुझे पिता स्वयंभुव मनु, तुझे गुरु देवर्षी नारद त्यांच्या अधीन राहून त्यांच्याच आज्ञेचं पालन करतात. आम्ही सगळेजण त्यांची आज्ञा पाळतो. तू सुद्धा त्यांच्या आज्ञेचं पालन करावं अशी माझी इच्छा आहे.
भगवंताचीच इच्छा आहे की आपण प्रपंच करावा, हे राज्य आपण सांभाळावं. खरं सांगू का, त्यांची इच्छा कोणीही देहधारी, तपी, विद्यावान, योगबल जाणणारा, बुद्धिबल, अर्थशक्ती, धर्मशक्ती यांच्या जोरावर स्वतः किंवा कोण्या दुसऱ्याच्या साह्याने त्यांची इच्छा टाळू शकत नाही. तुला एक सांगू का खरंच, भवाय नाशाय च कर्म कर्तृम शोकाय मोहाय सदा भयाय सुखाय दुःखाय च देहयोग मव्यक्तदिष्टं जनतांग धत्ते. सर्व जीवांना त्याच अव्यक्त ईश्वराने दिलेले शरीर जन्म, मरण, शोक, मोह, भय आणि सुखदुःखांचा भोग घेण्यासाठी तसंच कर्म करण्यासाठी नेहमी धारण करावं लागतं. हे त्यांची इच्छा आहे. त्यांच्या इच्छेने हे सगळं चाललं आहे. तुला एक सांगू का, जसं मनुष्याला जाग आल्यावरही त्याला स्वप्नात अनुभवलेल्या पदार्थांचं स्मरण होतं, तसंच मुक्त पुरुषसुद्धा प्रारब्धाचा भोग भोगीत भगवंताच्या इच्छेनुसार आपले शरीर धारण करतोच. पण या अवस्थेत मी पण नसल्यामुळे विषय वासनांच्या ज्या संस्कारामुळे दुसरा जन्म होतो तो जन्म त्याचा होत नाही, कारण त्याला आपली पूर्वजन्माची स्मृती असते. त्याला माहिती असतं आपण मुक्त आहोत. पण भोग आहे, भोगावंच लागणार आहे, त्यासाठी त्याला जन्माला यावंच लागणार आहे. जो पुरुष इंद्रियांच्या अधीन असतो तो जंगलातून भ्रमण करीत राहिला तरी त्याला जन्ममरणाचे भय असतेच, कारण न जिंकलेले मन आणि इंद्रियरूपी 6 शत्रू त्याचा पिच्छा सोडत नाही. जो बुद्धिमान पुरुष इंद्रियांना जिंकून आपल्या आत्म्यातच रममाण होतो त्याला गृहस्थाश्रमात सुद्धा काहीही वाईट वाटत नाही, गृहस्थाश्रमसुद्धा त्याला काहीही दुखवू शकत नाही, त्याचं काही बिघडवू शकत नाही. एक सांगू का बाळा तुला, ज्याला या 6 शत्रूंना जिंकण्याची इच्छा असते ना, त्यांनी अगोदर घरात राहूनच त्यांना वश करण्याचा प्रयत्न करावा. बघा, प्रियव्रताच्या निमित्ताने हा उपदेश तुम्हाला मला खरंच लागू पडतो. बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण घर सोडून कुठेतरी जावं, म्हणजे आपल्याकडनं काहीतरी परमार्थ होईल. पण समर्थ रामदास स्वामींनी हा उपदेश तंतोतंत सोप्या शब्दामध्ये आपल्या करुणाष्टकामध्ये मांडला आहे. समर्थ म्हणतात, घर सोडून गेल्यावरती आपला परमार्थ उत्तम होईल असं वाटणारे घर सोडून जातात, पण तिथे जाऊन ते सुखी होतात का? तिथे जाऊन परमार्थ करू शकतात का? नाही. सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकोणी आले. तिथे गेल्यावर आणखीन दुःख होतं. भजन सकळ गेले, चित्त दुश्चित्त झाले. चित्त दुश्चित्त होतं. जे भगवत भजन घरी होईल असं वाटतं ते घरीही होत नाही, तिथेही होत नाही. मग भ्रमित मन वळेना, मन भ्रमित होतं. हित ते कळेना, आपलं हित कशात आहे हे कळत नाही. परम कठीण देही देहबुद्धी गळेना, आणि मग देहासक्त मनुष्याची देहबुद्धी इतकी सहज जाणार आहे का? नाही हो. आदरणीय गंधे महाराज फार छान म्हणले की भगवत प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला वाटेल की आपण घर सोडून हरिद्वारला जावं, तर ते म्हणाले अजिबात. हरिद्वारच्या माणसाला जर आपल्या घरी किंमत मिळत नाही तर आपल्या माणसाला हरिद्वारला कोण किंमत देणार आहे? ते म्हणले, आपल्या दारासमोर एखादा हरिद्वारहून माणूस आला, तो जर म्हणला, त्यांनी काही आपली कर्मकहाणी सांगितली, तर आपण त्याला काय म्हणतो, बाबाबाई चहा घे, हे 5 रुपये घे आणि तू जा. आपण त्याला म्हणतो का नाही, मग आता तू इतकं सांगितलं आहे सगळं तर थांब माझ्याकडे? नाही, आपण त्याला घरात ठेवून घेत नाही. महाराज म्हणले, आपल्याला हरिद्वारला कोण ठेवून घेणार आहे? नाही ना. मग जिथे आहात तिथेच सगळ्यात पहिल्यांदी ब्रह्मदेवांची स्वारी सांगतेय की हे प्रियव्रता ऐक, तुला 6 शत्रूंना जिंकायचं आहे. घरात राहून त्यांना वश करण्याचा प्रयत्न कर. किल्ल्यात सुरक्षित राहून युद्ध करणारा राजा आपल्या प्रबळ शत्रूंना जिंकतो, आणि जेव्हा या शत्रूंचे सामर्थ्य अत्यंत क्षीण होते तेव्हा तो शहाणा राजा स्वतःच्या इच्छेनुसार वागू शकतो. श्री भगवंताच्या चरणकमलांच्या कळ्या रूप किल्ल्यात राहून जरी तू या 6 शत्रूंना जिंकलंस तरीसुद्धा प्रथम त्या पुराण पुरुषाने दिलेल्या भोगांचा उपभोग घे आणि नंतर निस्संग होऊन आपल्या आत्मस्वरूपामध्ये स्थिर हो. तुझी इच्छा आहे ना, होईल तुझ्या मनासारखं. शुकाचार्य म्हणतायत, राजा, अशा प्रकारे त्रैलोक्याचे गुरु ब्रह्मदेवांनी जेव्हा या प्रियव्रताला हे सगळं समजावून सांगितलं त्यावेळेला स्वतःचं लहानपण लक्षात घेऊन परमभागवत
प्रियव्रताने नम्रपणे नतमस्तक होऊन नमस्कार केला. आपली आज्ञा शिरसावंद्य आहे, आपण जशी आज्ञा कराल त्याप्रमाणे वागेल असा शब्द दिला. तेव्हा स्वयंभुव मनूंनी प्रसन्न मनाने भगवान ब्रह्मदेवांची शास्त्रोक्त प्रमाणे पूजा केली. ब्रह्मदेवांची स्वारी ब्रह्मलोकाला गेली. ब्रह्मदेवांच्या कृपेने अशा रीतीने आपले मनोरथ पूर्ण झाल्यानंतर मनूंनी देवर्षी नारदांच्या आज्ञेनुसार संपूर्ण पृथ्वीच्या रक्षणाचा भार प्रियव्रतावर सोपवला आणि ते विषयरूपी विषारी जलाने भरलेल्या गृहस्थाश्रमरूपी दुस्तर जलाशयातून भोगेच्छांपासून परावृत्त झाले. भगवंताच्या इच्छेने आता पृथ्वीपती महाराज प्रियव्रत राज्य करू लागले. जे संपूर्ण जगाला बंधनातून सोडविण्यास समर्थ आहे त्या आदिपुरुष भगवंताच्या चरणयुगलांचे निरंतर ध्यान करीत राहिल्याने जरी त्याचे राग द्वेषादी सर्व मळ नष्ट झाले होते आणि हृदय अत्यंत शुद्ध झाले होते, तरीसुद्धा ज्येष्ठांचा मान राखण्यासाठी ते पृथ्वीचे राज्याधिपती झाले, पृथ्वीचे राज्य करायला लागले. त्यानंतर त्यांनी विश्वकर्मा प्रजापतींची कन्या बरीष्मतीशी विवाह केला. तिच्यापासून त्यांना 10 मुलं झाले. ते सर्वजण त्यांच्याप्रमाणे शीलवान, गुणी, कर्मनिष्ठ, रूपवान आणि पराक्रमी होते. 10 मुलांची नावं अशी आहेत राजा: अग्निध्र, इद्मजिह्व, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, सवन, मेधातिथी, वितिहोत्र आणि कवी. ही त्या 10 जणांची नावं ही अग्नीचीच आहेत. आणि या 10 मुलांनंतर राजाला एक मुलगी झाली. तिचं नाव ऊर्जस्वती ठेवल्या गेलं. त्यापैकी कवी, महावीर आणि सवन हे तिघही नैष्ठिक ब्रह्मचारी झाले. लहानपणापासूनच आत्मविद्येचा अभ्यास करीत त्यांनी शेवटी संन्यास आश्रम स्वीकारला. या निवृत्तीपरायण महर्षींनी संन्यासाश्रमात राहून सुद्धा सर्व जीवांचे अधिष्ठान आणि संसार बंधनाला भ्यालेल्या लोकांना आश्रय देणाऱ्या भगवान वासुदेवांच्या चरणारविंदांचे निरंतर चिंतन केलं. त्यामुळे प्राप्त झालेल्या अखंड आणि श्रेष्ठ भक्तियोगामुळे त्यांचं अंतःकरण पूर्ण शुद्ध झालं. त्यात भगवंताचा आविर्भाव झाला. तेव्हा देहादी उपाधींची निवृत्ती झाल्याने त्यांचा आत्मा सर्व जीवांच्या आत्मभूत अंतरात्म्यामध्ये एकरूप झाला. प्रियव्रताच्या दुसऱ्या पत्नीलाही उत्तम, तामस आणि रेवत असे 3 मुलं झाले. ते आपापल्या नावांच्या मन्वंतराचे अधिपती झाले. अशा प्रकारे कवी इत्यादी 3 पुत्र निवृत्तीपरायण झाल्यानंतर महात्मा राजा प्रियव्रताने 11 अर्बुद वर्षपर्यंत पृथ्वीवर शासन केलं. ज्यावेळी तो आपल्या अप्रतिबंध पराक्रमयुक्त हातांनी धनुष्याची दोरी ओढून टणत्कार करत होता, त्यावेळी भयभीत होऊन सर्व धर्मद्रोही लोक परागंदा होत होते. आपल्या प्राणप्रिय बरीष्मतीच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या आनंददायी स्त्रीसुलभ हावभाव, लाजरे मंदहास्ययुक्त कटाक्ष आणि मनोहर क्रीडा इत्यादींमुळे प्रियव्रत जणू विवेकहीन असल्याप्रमाणे, आत्मविस्मृती झाल्याप्रमाणे साध्या माणसांप्रमाणे सर्व भोग भोगायला लागले. त्याचा प्रपंच सुरू होता. प्रपंच सुरू होत असताना पुढे एक एक कशा प्रकारे कथाभाग झाला आणि कशा प्रकारे याचा वंश विस्तार झाला, राजा हा कथाभाग उद्याच्या भागामध्ये श्रवण करण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.